पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आदिवासी समाजाची अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील कालिका नगर येथील समस्त आदिवासी भिल समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटलंय की 5 जुलै रोजी एका किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीतील एका कुटुंबाला कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। त्यानंतर अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संबंधित कुटुंबातील युवकाविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीत संबंधित युवकाचं नाव नसतानाही त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। याशिवाय संबंधित व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांकडून वारंवार जातीवाचक अपमान, धमक्या आणि दहशत निर्माण केली जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी समस्त आदिवासी भिल समाजानं प्रशासनाकडे केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। आज कलेक्टर ऑफिसला निवेदन यासाठी देण्यात आले की मागच्या हप्त्यामध्ये काही कारणास्तव घरामध्ये भांडे घासत असताना जान्हवी ह्या मुलीने खरगट पाणी भूषण या नावाच्या अचानक त्याच्या अंगावर पाणी चालल्या गेलं खरगट। तर या खरगट्या पाण्याचा जबाब विचारण्यासाठी ज्यावेळेस त्याचा परिवार तिथे गेला, त्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद आणि भांडणं झाली। त्या भांडणानंतर ते लोक घरी येऊन गेले, पण काही कारणात या काही काळामध्ये त्या मुलीने त्यांच्या घराच्या आपसामध्ये काही वाद असताना या कुठल्याही काही कारणास्तव त्या मुलीने आत्महत्या करून घेतली आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलीने एक चिठ्ठी तिथे सोडून दिली लिहिलेली, पण त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव नसताना ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला गेलं त्या कारणाचं कुरखोडी करून त्या लोकांनी भूषण या मुलाचं नाव जाणून बुजून तिथे घेण्यात आलं। त्यानंतर पोलीस प्रशासनाने कुठलीही शहानिशा करता आणि कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न वागता त्या मुलाला अटक करून डायरेक्ट जेलमध्ये टाकून दिलं आणि तो मुलगा आदिवासी समाजाचा। पोलीस डिपार्टमेंटला आमचे एकत्रित की आदिवासी समाज हा जो आहे तो अशिक्षित समजून तुम्ही त्याला जेलीत टाकलं का? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या मुलाचं नाव नसताना सुद्धा जाणून बुजून त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। आज म्हणजे त्या गरीब परिवारावरती अन्याय करण्यात आलेला आहे। आमचं एक म्हणणं आहे की जर खरंच तो दोषी असेल तर त्याला ती शिक्षा व्हायला पाहिजे, पण जर तो दोषी नसेल तर मग दोषी कोण आहे त्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने पोहोचायला पाहिजे। जर या कालावधीमध्ये जर ती गोष्ट घडली नाही आणि तो मुलगा परत आला नाही तर संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावरती उतरेल आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त प्रशासन असेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।